नमस्कार फ्रेंड्स. उद्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचं हे औचित्य साधून आज आपण फेरफटका मारणार आहोत भारतातील सर्वात मोठ्या युद्ध स्मारकांपैकी एक आणि सर्व भारतीयांचा अभिमान असणाऱ्या इंडिया गेट परिसराचा. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित संचलनाचा मुख्य भाग असणारे इंडिया गेट म्हणजे सर्व धर्म समभावाचे प्रतीक असलेले 84,000 शहीद सैनिकांचे स्मारक. आज या इंडिया गेट व परिसरातील विविध स्मारकांच्या उभारणीमागचे कारण आणि महत्त्व आपण जाणून घेणार आहोत, तेही त्यांच्या खास वैशिष्ट्यांमधून. आणि हो, त्याचबरोबरीने मी तुम्हाला इंडिया गेट समान भारतामध्ये अजूनही 6 प्रसिद्ध गेट आहेत त्यांची देखील माहिती सांगणार आहे. चला तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा. नमस्कार, मी प्रणिता सुभाष आपल्यासोबत संवाद साधणार आहे मला भावलेल्या गोष्टी, घटना, पशु, पक्षी, खाद्य आणि भ्रमंती याविषयी रमलखुणांच्या साक्षीने. पूर्वीचे ऑल इंडिया वॉर मेमोरियल म्हणजेच सध्याचे इंडिया गेट हे भारताची राजधानी दिल्ली येथील सर्वात महत्त्वाचे पर्यटनाचे आकर्षण ठरत आहे. एडविन लुटेन्स यांनी रचना केलेल्या या स्मारकाची पायाभरणी 10 फेब्रुवारी 1921 रोजी करण्यात आली. 1914 ते 1921 या काळात पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या तसेच तिसऱ्या महायुद्धात शहीद पावलेल्या भारतीय सैन्यातील 84,000 सैनिकांच्या स्मृतिप्रित्यर्थ या स्मारकाची उभारणी करण्यात आली. साधारण 10 वर्षानंतर 12 फेब्रुवारी 1931 व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. तेव्हा त्यांनी आपल्या भाषणात सांगितले होते की हे स्मारक देशाच्या इतिहासात अनेक ज्ञात अज्ञात वीरांच्या स्मृतीला श्रद्धांजली म्हणून आणि येणाऱ्या भावी पिढ्यांना त्यांच्या धैर्याने प्रेरित करण्यासाठी सदैव जिवंत राहील. इंडिया गेटचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्याची पॅरिसमध्ये वसलेल्या आर्क डी ट्रायम्फे समान असलेली रचना. याची उंची 42 मीटर असून 625 मीटर व्यासामधील हे स्मारक षटकोनी संकुल आहे. जवळजवळ 32,90,000 चौरस फूट क्षेत्रात याचा विस्तार असून याची रचना आयताकृती आहे. वाळूचा दगड वापरून बनवण्यात आलेल्या या इंडिया गेटमध्ये वरती जाण्यासाठी 300हून अधिक पायऱ्या देखील आहेत, परंतु सद्यस्थितीत स्मारकाजवळील भागात जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे. इंडिया गेटच्या वरील कमानीच्या दोन्ही बाजूस आपल्याला कॅपिटलमध्ये इंडिया असे कोरलेले आहे आणि बाजूलाच इम्पिरियल लिपीत 1914 व 1919 असे सन देखील कोरलेले दिसून येतात. या इंडिया गेटच्या वरती एकूण 13,313 शहीदांची नावे कोरलेली आहेत आणि त्यातील 12,357 हे भारतीय शहीद आहेत. आपण आता स्मारकाजवळ जाऊ शकत नाही, त्यामुळे आपल्याला डिटेल्स एकदम वाचता येत नाही, पण तुम्ही जर CWGC या वेबसाईटवर गेलात तर तेथे तुम्हाला प्रत्येक शहीद व्यक्तीच्या मृत्यूची तारीख, युनिटचे नाव, रेजिमेंट, ठिकाण अशी संपूर्ण माहिती वाचाव्यास मिळते. या कमानीच्या शीर्षस्थानी इंग्रजीमध्ये एक शिलालेख देखील लिहिलेला आहे. त्याचा मराठीत अनुवाद या प्रकारे होतो: फ्रान्स आणि फ्लॅंडर्स, मेसोपोटेमिया आणि पार्शिया, पूर्व आफ्रिका, गॅलिपोली आणि इतरत्र जवळच्या आणि सुदूर पूर्वेतील आणि पवित्र स्मृतींमध्ये ज्यांची नावे येथे नोंदवली गेली आहेत आणि जे भारतात पडले आहेत अशा भारतीय सैन्यांच्या मृतांना सन्मानित केले जाते. वायव्य सरहद्दीवर आणि तिसऱ्या अफगाण युद्धादरम्यान 26 जानेवारी 1972 रोजी तत्कालीन पंतप्रधान माननीय इंदिरा गांधी यांच्या हस्ते डिसेंबर 1971 बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योतीची स्थापना येथे करण्यात आलेली आहे.
युद्ध हेल्मेटने बांधलेली उलटी रायफल आणि बाजूला 4 कलश अशी रचना असलेल्या या अमर जवान ज्योतीला प्रत्येक प्रजासत्ताक दिनी आणि पायदळ दिनी पंतप्रधान आणि सशस्त्र दलांच्या प्रमुखाद्वारे पुष्पहार देखील अर्पण केला जातो. जुलै 2014मध्ये सरकारने इंडिया गेट परिसर सुशोभित करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार या सी हेक्झागोनमध्ये राष्ट्रीय युद्ध स्मारक आणि त्यामध्ये राष्ट्रीय युद्ध संग्रहालय बांधण्याची योजना जाहीर केली. 23 जानेवारी 2022 रोजी पराक्रम दिवस निमित्त तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 फूट उंच आणि 6 फूट रुंद 3D होलोग्राफिक पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा हा पुतळा औपचारिकपणे 8 सप्टेंबर 2022 रोजी राष्ट्राला समर्पित केला गेला. तसेच या ठिकाणी अतिशय स्वच्छ, सुंदर, सुशोभित असे चिल्ड्रन्स पार्क देखील बनवण्यात आलेले आहे. एकूणच इंडिया गेट हे देशी विदेशी पर्यटकांचे प्रमुख अभिमानाचे आणि आकर्षणाचे स्थळ ठरत आहे. या ठिकाणी आपल्याला कायमच अनेक पर्यटकांची रेलचेल पाहावयास मिळते. एवढंच नाही बरं का, या ठिकाणी विविध संस्थांमार्फत वेगवेगळे कार्यक्रम देखील आयोजित केले जातात. आम्ही जेव्हा भेट दिली तेव्हा या ठिकाणी मूकबधिर व्यक्तींसाठी विशेष गाण्यांचा कार्यक्रम चालू होता आणि विशेष म्हणजे प्रत्येक गाण्याचा अर्थ त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण खाणाखुणांमार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचवला जात होता. सर्वजण अतिशय उत्साहाने त्याचा आनंद देखील घेत होते. या इंडिया गेट समानच भारतात अजून 6 असे मोठे दरवाजे किंवा गेट प्रसिद्ध आहेत. ते म्हणजे गेटवे ऑफ इंडिया मुंबई, बुलंद दरवाजा फतेपूर सिक्री, ग्रेट गेट ताजमहालचे मुख्य प्रवेशद्वार आग्रा, लाल किल्ला प्रवेशद्वार दिल्ली, नूर महाल सराय गेटवे पंजाब, जफर गेट मेहरौली दिल्ली आणि ताज उल मस्जिदचे प्रवेशद्वार भोपाळ. सो फ्रेंड्स, कधीतरी या गेट संबंधी देखील आपण बोलूच. तोपर्यंत कशी वाटली ही इंडिया गेटची सफर हे नक्की मला सांगा. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांसोबत नक्की शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं का? नसेल तर लगेच करा. बेल आयकॉन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंची माहिती आपणापर्यंत लगेच पोहोचत राहील. तोपर्यंत बाय फ्रेंड्स, टेक केअर.